महाराष्ट्राच्या विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर साहेब, जे नुकतेच या ठिकाणी भाषण करून निघून गेले, असे बँकेचे संचालक, विधान परिषदेचे आमदार प्रसादजी लाड, ज्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते सहकारातील ज्येष्ठ नेते सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, मुंबईतील बेरोजगारांसाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करणारे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार काटकर साहेब, मुंबई बँकेची प्रगतीनं वाटचाल होण्यामागे ज्यांचे कष्ट या ठिकाणी निश्चितच आहेत, असे बँकेचे उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम केले, असे माझे सहकारी मित्र सिद्धार्थजी कांबळे, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष बँकेचे संचालक प्रकाश दरेकर, सन्माननीय संचालक विठ्ठलराव भोसले, पुरुषोत्तम दळवी, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष बँकेचे संचालक जिजाबा पवार, सन्माननीय विष्णू घुमरे, मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष बँकेचे संचालक अनिल गजरे, सन्माननीय नितीन बनकर, कविताताई देशमुख, गेले अनेक वर्ष सहकारात ज्यांचं मार्गदर्शन आणि सहवास आम्हाला लाभला आणि ज्यांची जागा या कार्यालयासाठी उपलब्ध झाले, ते सहकारातील नेते चंद्रकांत खोपडेजी, सन्माननीय कप्तान मलिक साहेब, वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट आप्पासाहेब देसाई, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुशांत सावंत, राजेश शिरवटकर, जॉईंट रजिस्ट्रार बाजीराव शिंदेजी, विकासक निलेश कुडाळकर, माननीय योगेश केदार, बँकेचे सर्व आमचे MD GS कदम, CGM संदीप सुर्वे, शाखा अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं मुंबई जिल्हा बँकेच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सहकारातील बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं बँकेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। एक गोष्ट निश्चितपणे मान्य करावी लागेल, ज्याचा उल्लेख नलावडे साहेबांनी या ठिकाणी केला। शेवटी सत्ता, सरकार, पद हे लोकांसाठी असतात, जनतेसाठी असतात आणि चांगल्या सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्याचे असतात। आणि याचं भान, याच्या जाणीवेतनं मी माननीय अध्यक्षांना विनंती केली की आमचं मुख्य कार्यालय मुंबई बँक भवन आपल्या विधानसभा क्षेत्रात आहे आणि एक प्रकारचं पालकत्वाची भूमिका राज्याची आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष म्हणून आहे आणि आपण जर आमच्या बँकेच्या उद्घाटन सोहळ्यास आलात तर निश्चितपणे आपला आशीर्वाद बँकेला त्या ठिकाणी ताकदीनं पुढे जाण्यास उपयुक्त ठरेल आणि राज्याच्या या विधानसभेच्या अध्यक्षाने तात्काळ आपल्या या कार्यक्रमाला यायची मान्यता दिली आणि आज त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे। विधानसभा अध्यक्ष, आपल्याला कल्पना आहे, न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये टीव्हीवर 1-1.5 महिने तर त्यांना आपण पाहत होतो, म्हणजे असं एकही चॅनल नव्हतं ज्या वेळेला सत्ता पालट त्या ठिकाणी होता
आणि एक राजकारणामधला सुसंस्कृत आणि कायदेशीर असणारा एक तज्ञ नेता म्हणून आज त्यांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं. आज मुंबई बँकेच्या चुनाभट्टी शाखेचं उद्घाटन होतंय. खरं म्हणजे मुंबई बँकेची वाटचाल टप्प्याटप्प्यानं कशा पद्धतीनं या ठिकाणी झाली याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी या ठिकाणी केला. आणि आम्ही नलावडे साहेब असतील, कांबळे साहेब असतील, काटकर साहेब, आम्ही ज्या वेळेला डायरेक्टर म्हणून या बँकेवर आलो त्यावेळेला नार्वेकर साधारण 1200 कोटीचा टर्नओव्हर या बँकेचा असेल आणि आज 15,000 कोटीचा टप्पा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक यशस्वीपणे पार पाडते. आणि यामध्ये निश्चितच मुंबईतल्या सहकारी संस्थांचा, सहकारी कार्यकर्त्यांचा फार मोठा वाटा आहे. आमचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, अनेक संकट आली, अनेक खोट्या प्रकारच्या टीका त्या ठिकाणी झाला, बँकेला कटघऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न झाला, परंतु मुंबईतल्या सहकार चळवळीचा विश्वास आपली पालक बँक असणाऱ्या मुंबई बँकेवरचा कधीच हल्ला नाही. हे मुंबई बँकेच्या यशाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी गमक आहे. कर्मचाऱ्यांनी विश्वासानं काम केलं आणि खरं आहे की खऱ्या अर्थानं कुठल्याही संस्थेला एक आधार लागतो. आणि अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी जाहीरपणे नलावडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं ते सांगतो, अडचणीचा काळ असो, कठीण काळ असो किंवा बँकेला ताकद देण्याची वेळ असो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहाडासारखे आमच्या बँकेच्या मागे उभे राहिले आणि अनेक गोष्टींचं सहकार्य त्यांनी बँकेला केलं. आणि म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी आत्मविश्वासानं बँकेचं प्रत्येक पाऊल या ठिकाणी पुढे टाकताना दिसतोय. अनेक आपण योजना आणल्या. राज्य सरकारने आपल्याला मुंबई जिल्हा बँकेला राज्यातल्या सरकारचा व्यवहार करण्याची त्या ठिकाणी परवानगी दिली, डिपॉझिट घेण्याची परवानगी दिली आणि आणखी एक मोठं दालन व्यवसायासाठी, सेवेसाठी त्या ठिकाणी सरकारचं आमच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. नार्वेकर साहेब, आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की या मुंबई शहरामध्ये अनेक बँका आहेत, खाजगी बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, पण ज्या वेळेला सर्वसामान्यांना मदतीचा हात द्यायचा असतो, ज्या वेळेला मध्यमवर्गीयांच्या काही योजना असतील, प्रकल्प असतील, त्यांना सहकार्य करायचं असतं, त्यावेळेला या आर्थिक राजधानीतली एकही बँक त्या ठिकाणी पुढे येत नाही. गरीबाच्या सहकार्यासाठी फक्त तुमची जिल्हा बँक सातत्यानं उभी राहिलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आमचं योगदान राज्याच्या अनेक योजनांना नार्वेकर साहेब आहे. कॉटन फेडरेशनला मुंबई जिल्हा बँकेने पैसे दिले. कोकण रेल्वे होत होती त्यावेळेला बॉन्ड निघाले होते, 150 कोटी रुपये आम्ही कोकण रेल्वेसाठी, कोकण रेल्वेच्या उभारणीत आमचा हातभार आहे. कृष्णा खोऱ्याचं त्या ठिकाणी ज्या वेळेला बॉन्ड निघाले त्याही वेळेला 200-250 कोटी रुपये देऊन कृष्णा खोऱ्याचा प्रकल्प त्या ठिकाणी मार्गी लागण्यात मुंबई जिल्हा बँकेनं सहकार्य केलं. शासनाने जेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा जो खारीचा वाटा उचलण्याला मुंबई बँक सक्षम होती तेवढं उचलण्याचं काम आम्ही केलं. राज्य सरकारने अनेक योजना आल्या पण कुठली बँक मदत करत नव्हती. मुंबईचं वैभव असणारं किंबहुना मुंबईला उभारणीत ज्यांचा मोठ्या सिंहाचा वाटा आहे त्या गिरणी कामगारांना सरकारने घरं दिली. अध्यक्ष महोदय, पृथ्वीराज बाबा त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते. घरं तर दिली पण घरासाठी लागणारे 10-12 लाख रुपये त्यांनी कुठनं आणायचे याचा कोणी विचार केला नव्हता. सगळ्या बँकांकडे त्या ठिकाणी दरवाजा ठोठवत हा गिरणी कामगार फिरत होता, कुणी त्या ठिकाणी त्याला पैसे दिले नाहीत. कारण गिरणी कामगार 60 वर्षाच्या वर निवृत्त होऊन गेला होता, त्याची रिपेअरिंग कॅपॅसिटी नव्हती, त्याला जामीनदार नव्हता. परंतु या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच गिरणी कामगाराला पैसे देण्याचं काम मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने या ठिकाणी केलं. तेव्हा अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांचे आभार मानेन. आम्ही त्यावेळेला गेलो, काटकर साहेब होते, कांबळे साहेब, आम्ही सगळे जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की या गिरणी कामगाराला घर भाड्याने द्यायची परवानगी द्या आणि त्याच्या नातेवाईकांना सहकर्जदार करायची परवानगी द्या. आणि त्या ठिकाणी आम्ही
10-12 लाख रुपये अशा प्रकारे जवळपास 6-7 हजार ना एमडी साहेब किती 6,500 गिरणी कामगारांना पैसे दिले. एकही पैसा आमचा थकला नाही. 100% रिकव्हरी या सर्वसामान्य गिरणी कामगारांची या ठिकाणी आहे. सांगायचं तात्पर्य तुमची इच्छा असायला पाहिजे. या मुंबईच्या आर्थिक शहरात यायचं, मोठ्या बँका उभ्या करायच्या, खाजगी बँकांचा त्या ठिकाणी पसारा करायचा, नॅशनलाइज बँका आमच्या जीवावर सर्वसामान्यांच्या वाढणार. परंतु ज्या वेळेला मदतीचा हात द्यायचा असतो त्यावेळेला कायद्याच्या चौकटीतले नियम या आमच्या सर्वसामान्यांना दाखवले जातात. आणि म्हणून ही सर्वसामान्यांची बँक आहे, ही तुमची बँक आहे. आणि म्हणून ही बँक ताकदवान झाली पाहिजे, ही बँक मोठी झाली पाहिजे. ही जबाबदारी केवळ आमची संचालकांची नाही, बँकेची नाही, तर मुंबईतल्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. पोलिसांना घरं द्यायची होती, माथाडी कामगारांना घरं द्यायची होती. माथाडी कामगारांना पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी भूखंड दिलात. परंतु भूखंड दिल्यावर माथाडी कामगारांना काही सॅलरी सर्टिफिकेट नाही, स्लिप नाही, काही नाही, कोणीच पैसे देत नव्हतं. आम्ही मार्ग काढला, कारण त्यांच्याकडे फक्त बॅच माथाडी कामगारांकडे. माथाडी कामगारांची पतपेढी आहे, जी आमच्या बँकेची सभासद आहे, त्या पतपेढीला आम्ही पैसे दिले आणि नंतर माथाडी कामगारांनी त्यांनी पतपेढीतनं पैसे दिले. आज माथाडी त्या ठिकाणी त्यांच्या बिल्डिंग उभ्या राहिल्यात, लोक माथाडी घरात राहायला चाललेत. शिक्षकांना पैसे दिले. जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांसाठी मदतीचा हात द्यायचा असतो त्यावेळेला जिल्हा मध्यवर्ती बँक आम्ही पुढे येतो, सामाजिक बांधिलकीतनं काम करतो. त्या ठिकाणी शहीदांसाठी आपण मदत करतो, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना त्या ठिकाणी मदत करतो, कारण ही आपली बँक आहे. आणि जो काटकर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की या बँकेत असणारे संचालक मंडळ हे टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी कोणी नाहीत, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोटची मुलं आहेत, कोण कामगाराच्या पोटची मुलं आहेत. त्यामुळे गरिबी काय, सर्वसामान्यांचा विकास काय, याच्या संवेदना असणारी सारी मंडळी आज व्यासपीठावर या ठिकाणी उभी आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला उद्घाटनाला बोलवण्यामागे आमचा स्वार्थ पण आहे. आणि आम्ही ठरवलंय की कोणाला बोलवायचं, काहीतरी त्याच्याकडे मागायचं. बरं, जे मागायचं ते आमच्या स्वतःसाठी नाहीये, ते आमच्या बँकेसाठी आणि या बँकेच्या माध्यमातून मुंबईतल्या सहकार चळवळीला ताकद देण्यासाठी. आज अमितभाईंनी सहकार से समृद्धी, खरं म्हणजे कधी या देशात सहकार खातं नव्हतं. अमित शाह साहेब जे अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते, गावच्या पॅक सोसायटी पासून ते केंद्रापर्यंत सहकार ज्यांना बारकाईनं माहीत आहे, त्यांनी आज देश पातळीवर सहकाराला महत्व आणलंय. आज आपण बघाल बजेटमध्ये कधीच सहकाराचा उल्लेख नव्हता, यावेळेचा बजेट झाला, सहकारासाठी अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी दिल्या आहेत. आपल्याला अध्यक्ष मोदी सहकार वाढवायचं आहे. सरकारने तर आम्हाला अकाउंट दिलीत, सरकारी व्यवहार करायला त्या ठिकाणी दिलात. मला अपेक्षा आहे आमच्याकडे त्या ठिकाणी सुरू झाला आरोग्य विभागाचा, विधिमंडळाची सगळे जवळपास 850-900 अकाउंट आहेत, ती आम्हाला त्या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये खाती उघडण्यासाठी आपण आदेश करावा, त्यांना सेवा देण्याचं आम्ही काम करू. आणि त्या पलीकडे जाऊन विधिमंडळामध्ये 200-300 स्क्वेअर फीटची जर जागा आपण उपलब्ध करून दिली तर आमचा 4-5 स्टाफ केवळ विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम करेल, हाही शब्द या ठिकाणी मी आपल्याला देतो. कारण शेवटी या सर्वसामान्यांच्या संस्था टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. कारण या राज्याला मोठं करण्याचं काम सहकार चळवळीनं केलंय. ग्रामीण भागाचा आर्थिक विकास खऱ्या अर्थानं सहकार चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालाय. राजकीय नेते सहकारातनं त्या ठिकाणी मोठे झाले आणि म्हणून आज सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, भूमिका आज मुंबईतल्या आमच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी निश्चितपणे आहे. आणि मी नेहमी सांगतो की राज्याच्या सहकाराला दिशा देण्याची क्षमता आणि ताकद माझ्या या मुंबईतल्या सहकारी माझ्या नेत्यांमध्ये निश्चितपणे या ठिकाणी आहे. देवेंद्रजींचं मनापासून पुन्हा एकदा मी आभार करेन की मुंबईमध्ये त्या ठिकाणी सहकार भवन आपण उभारतोय आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन इथेच प्रतीक्षा नगरला रस्त्या पलीकडे आपल्याला त्या ठिकाणी भूखंड दिलाय, जो मुंबई बँकेच्या ताब्यात त्या ठिकाणी आलाय. आपण 10-12 माळ्याचं सुसज्ज अशा प्रकारचं सहकार भवन येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपण उभं करणार आहोत. सगळ्या सहकारी संस्थांची कार्यालय असतील, रजिस्ट्रार कार्यालय असतील,
त्या ठिकाणी सभागृह असेल, प्रशिक्षण केंद्र असेल, लायब्ररी असेल, अंडर वन रूफ सहकार एका छताखाली आणण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. हाऊसिंग फेडरेशन मुंबईचं ते हाऊसिंग फेडरेशन आमच्या ताब्यामध्ये आपण दिलं, मुंबईकरांनी दिलं. 21च्या 21 जागा आमच्या पॅनलला निवडून दिल्यात आपण आणि प्रकाश दरेकरांच्या नेतृत्वाखाली आपण हाऊसिंग फेडरेशनचा कारभार करतोय. आज तेही जोमानं काम करतोय. आपण काही दिवसामध्ये, महिनाभरामध्ये विक्रोळीला हाऊसिंगचं उपकेंद्र त्या ठिकाणी आपण निर्माण करतोय. तयार झालंय, शेवटचा हात मारणं सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत. नंतर आपण या ठिकाणी गोरेगाव हायवेला जागा घेतले, त्या ठिकाणी ईस्टर्न सबबसाठी करतोय, म्हणजे वेस्टर्न सबबसाठी करतोय, तिकडे ईस्टर्न सबबसाठी सिटीला आहे. असा सहकार लोकांच्या जवळ नेण्याचा या ठिकाणी आपला प्रयत्न आहे. माझी एक ड्रीम योजना मुंबईत कार्यान्वित होते, जिला राजाश्रय या ठिकाणी माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी दिला, सेल्फ हाऊसिंग डेव्हलपमेंट. कालच मी त्या ठिकाणी मुलुंडला सेल्फ डेव्हलपमेंटच्या एका इमारतीचं चावी वाटप आशिषजी शेलारांनी मी केलं. गेल्या आठवड्यात समाधान सोसायटीचं भूमिपूजन केलं. आज स्वतःच्या इमारती स्वतः हाऊसिंग सोसायटीचे मेंबर विकसित करतायत. गेल्या 10-12 दिवसापूर्वी नंदादीप सोसायटीचं मी श्रद्धानंद रोडला पार्ल्याला उद्घाटन केलं, चाव्या दिल्या. 360 स्क्वेअर फूट मधला माणूस 1400 स्क्वेअर फीट मध्ये घरात त्या ठिकाणी गेला. या ठिकाणी कालच्या ठिकाणी डबल मिळालं. आता देवेंद्रजींच्या हस्ते पुढच्या आठवड्यात आपण चाव्या वितरणाचा कार्यक्रम करतोय. त्यांनाही 400चं 1000 स्क्वेअर फीटाचं घर मिळणार आहे. एक चमत्कार या हाऊसिंग सेक्टर मध्ये सहकाराच्या माध्यमातून उभा राहतोय. अनेक निर्णय देवेंद्रजींनी या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी गेलेत. सरकार आपलं आहे. सरकार जे जे सर्वसामान्यांच्या हिताचं आहे ते त्या ठिकाणी करण्यासाठी कटिबद्ध आहे. फक्त या सगळ्यांसाठी आपला आशीर्वाद मुंबई जिल्हा बँकेच्या मागे ठामपणे करा. जसा अनेक संकटात आपण ताकदीने उभे असता, माझी सहकारी संस्थांना आव्हान आहे, आपला पैसा हा मुंबई जिल्हा बँकेत असला पाहिजे. आपला व्यवहार हा सहकारातला सहकार झाला पाहिजे आणि या मुंबईच्या आर्थिक जगतावर एक दिवस मुंबईतल्या सहकाराचं राज्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. या ताकदीनं आपण सारे एकमेकांच्या हातात हात घालून काम करूया, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांनी परिश्रम घेतलेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आमचे या ठिकाणचे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी या ठिकाणी आल्यामुळे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यांच्या आशीर्वादानं येण्यानं निश्चितच आमच्या बँकेच्या वैभवात भर पडलेली आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि दुपारची वेळ असताना सहकारातले सारे कार्यकर्ते या ठिकाणी आलात, आपले आभार व्यक्त करतो. ज्ञानदीप असेल, क्रिस्टल असेल, ज्यांनी कुडाळकर असतील, ज्यांनी या बँकेला मदतीचा हात या ठिकाणी दिला, त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.